गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अस्ति भाती प्रिय सिंधु नाम रूप जंजाल प्रकृति आत्मस्वरूप निज हे तत्काल विहार। शब्द की शक्ति वृत्ती का कथन। हो, आता आतापर्यंत शब्दाची माहिती दिली। शब्द किती प्रकाराचे? 3 प्रकाराचे, एक व्यावहारिक पारमार्थिक आणि एक स्वरूपबोधक। आता त्यामध्ये शब्दाची शक्ती काय आहे त्याचा विचार, शब्दाची शक्ती कशाला होणार त्याचा विचार आहे। वृत्ती 2 प्रकार की है। आता शब्दाची जी शक्ती वृत्ती, ती शक्ती वृत्ती जी आहे त्याचे 2 प्रकार आहेत त्या वृत्तीमध्ये। एक शक्ति रूप वृत्ति है और दूसरी लक्षणारूप वृत्ति है। एक शक्ति रूप और एक लक्षणारूप। न्याय मत में ईश्वर की इच्छा रूप शक्ति है। न्याय मतामध्ये ईश्वराची इच्छा ही शक्तीच्या शब्दात। मीमांसा के मत में शक्ति नाम कोई भिन्न पदार्थ का है। काही मीमांसक असणारे त्यांच्या मते जी शक्ती सांगितली ती त्या शब्दावरून वेगळी आहे असं म्हणतात। व्याकरण के मत में तो पातंजल के मत में वाच्यवाचक भाव का मूल जो पद अर्थ का तादात्म्य संबंध तो ही शक्ति है। आणि हे मीमांसक पतंजल म्हणजे योगशास्त्र व्याकरण यांच्या मते पदाच्या मुळामध्ये जे शक्ती त्याला शक्ती होते पदाच्या मुळात। और विचार सागर ने योग्यता रूप शक्ति व्याकरण के मत से लिखी है। आणि विचार सागरामध्ये पदाच्या ठिकाणची योग्यता ती व्याकरणाच्या दिशेची योग्यता ही शक्ती लिहिली। तो भूषणकार का मत है। ते एक भूषणकार कोणी करत का किती विचाराला काय आश्चर्य। 27 लक्ष संग्रह आणि प्रत्येक ग्रंथाची माहिती आणि शरीर 24 तास हाडी तापात फणफण करीत पडलेलं, जेवायची सोय नाही। पण श्री गुरुची कृपा ही आहे। श्री गुरुंनी सांगितलं जा तुला 2 तास काही होणार नाही दादूजींनी, आणि त्या 2 तासात एवढं केलं। आणि समाज जर पाहिला जाट म्हणजे टकारी भील पारडी लमाणी त्यातला म्हणजे हे जेवढे आहेत आपल्याला दुसरं काय नाही। म्हणून एक शब्द सांगतो, ब्राह्मणाच्या कुळात जन्मणे इतकं पुण्य आहे पण ब्राह्मण सांभाळणे इतकं पुण्य नाही। चला असं काय, मी जर थोडं बाजूला जातो ना तर ते प्रसंगाने बाजूला जातो ही बी लक्षात ठेवता। बाजूला जाऊन पण ते केलेले उद्योग बरं त्या संबंधाचे विषय येतो। म्हणून योग्यता ही भूषणकारच्या मताने आम्ही विचारसागरात लिहिली। पदाच्या ठिकाणची जी शक्ती त्या शक्तीला ते योग्यता होतात आणि काही लोक ती शक्ती पदावरून वेगळी आहे असं म्हणतात। व्याकरण के मंजूषा ग्रंथ में
योग भाष्य की रीति से वाच्यवाचक भाव का मूल तादात्म्य संबंध ही शक्ति कही है। हे व्याकरण दृष्टीनं कोण एक भूषणकार त्यांच्या मताने की शब्दाच्या मूळचा जो तादात्म्य संबंध त्याला शक्ती म्हणले. और आणि अद्वैत सिद्धांत में सारे अपना कार्य करने की सामर्थ्य ही शक्ती है. ही कधी विसरायचं नाही. बाकीचं एखादं प्रकरण विसरलं तरी चालेल, पण ही कधी प्रकरण विसरायचं नाही. त्याला वातापणाचे वाक्य वेदांत मतामध्ये, अद्वैत सिद्धांतामध्ये सारे अपना कार्य करने की सामर्थ्य ही शक्ती है. सारे कोणत्या पदार्थ असो, कोणते पदार्थ त्या पदार्थ कार्य करण्याची जी शक्ती त्याला आम्ही शक्ती म्हणतो. जे काही कार्य करता येते, ज्याच्यातून कार्य होतं, पदार्थातून कार्य होतं, जे आपले म्हणजे स्वतःकडून जे काही कार्य होतं ती शक्ती, कार्य करण्याची जी योग्यतेची शक्ती आपले म्हणजे पदामध्ये अपना कार्य करणे. आपलं कार्य म्हणजे स्वतःचं जे कार्य आहे. आता तुमचं कार्य काय आहे, पुरुषांचं कार्य काय, जीवाचं कार्य काय, आपलं कार्य म्हणजे चला जैसे तंतु में पट करने की सामर्थ्य रूप शक्ति है का नाही. ध्वनि में दाह करने की जो सामर्थ्य तो शक्ति है. तैसे पदन में अपने अर्थ के ज्ञान की सामर्थ्य ही शक्ती है. मग उदाहरण दिलं नाही. दोन तंतू मध्ये कोणती शक्ती, पट करण्याची, आग्नेमध्ये दाह करण्याची, आणि पदामध्ये आपल्या अर्थ ज्ञान करून देण्याचे. पदामध्ये आपल्या अर्थाचे ज्ञान करण्याची शक्ती. याच्या गुरुजींनी सांगावं पद आणि पदार्थाचा संबंध कसा आहे. त्या पदार्थाचा संबंध ही शक्ती आहे ना, पदार्थाशी संबंध ही शक्ती आहे. त्याच्यावर त्याने उदाहरण द्या. तुम्ही कुत्र्याला खीर म्हणा, कारण ते पदच नाही त्याचा. मग जे पद ज्या पदार्थाचा बोधक त्या पदाने त्या पदार्थाच्या संबंधाने ज्ञान होतं. म्हणून पदार्थाचे चिंतन मालिका चांगली झाली पाहिजे. पदार्थ याचा संबंध पदार्थ याची पारिभाषिक हे चांगलं झालं पाहिजे, म्हणजे मग ते विषय लक्षात राहतो. म्हणून तंतु म्हणजे पद करण्याची, अग्निदाह करण्याची, तसं पदा म्हणजे आपलं पदार्थ ज्ञान करून देणे शक्य आहे. पदामध्ये पदार्थ ज्ञान करून देण्याची शक्ति. परंतु इतना भेद है वन्य आदि पदार्थन में जो सामर्थ्य रूप शक्ति ताके ज्ञान की अपेक्षा नहीं. ही अवघड आहे. याचे काय पदार्थाच्या ठिकाणची जी शक्ती त्याची गरज नाही तुम्हाला. पदार्थ ठिकाणी जी शक्ती त्याची कळण्याची गरज आहे. पदाच्या ठिकाणची जी शक्ती ते शक्ती कळण्याची गरज तुम्हाला आहे. पदार्थाच्या ठिकाणची शक्तीची गरज नाही. पदार्थाच्या ठिकाणची जी शक्ती असेल त्या शक्तीचं ज्ञान तुम्हाला गरज नाही. मात्र पद आहे त्या पदाची शक्ती कळण्याची गरज आहे. पदार्थाला पद वेगळं. मग तंतु याच्या ठिकाणी शक्ती पट करणे त्याची तुम्हाला करणं, आग्ने ठिकाणी दाह करणे शक्ती त्याची तुम्हाला करणं. पण पदाच्या ठिकाणची जी शक्ती ते कळण्याची गरज आहे. पद म्हणजे वाक्य म्हणा, पद म्हणा. चल नाही लक्ष आलं. शक्ति ज्ञात होवे अथवा अज्ञात होवे दोनों स्थान में वनी आदिकन से दाहादिक कार्य होवे ही. आता पदार्थ ठिकाणी शक्ती ज्ञान शक्ती ज्ञान असेल किंवा नसेल ते त्याचे कार्य करून देते ते. और पद की शक्ती का ज्ञान होवे तब तो अर्थ की स्मृती रूप कार्य होवे है. म्हणून पदाच्या शक्ती ज्ञान झालं तर त्या पदार्थाची स्मृती होते. म्हणून एक दुसरी भाषा अज्ञात ज्ञापकतो आणि ज्ञान ज्ञापकतो. पद हे ज्ञान ज्ञापकतो कोण येतं.
म्हणजे पद हे पदार्थाचं ज्ञान करून येतं आणि ज्या शक्तीनं ज्ञान होते ते शक्ती पदार्थी आहे. शक्ति का ज्ञान होवे नहीं तब स्मृति रूप कार्य होवे नहीं. जर त्याची शक्तीचं ज्ञान नाही झालं तर स्मृती रूप त्याचं काही ज्ञान होत नाही. स्मृती होतच नाही ना. स्मृती कार्य आहे ना. स्मृती कार्य होत नाही. आता थोडं 1 मिनिट. ज्ञाना संतांचं अभंगाचं ओव्याचं श्रुतीचं जे ज्ञान आहे जे पाठ आहे ते आपोआप ते मनात म्हणतात आणि आपोआप त्या आकाराची वृत्ती होती. पहा आता ज्याला गायचा पाठ आहे ते त्या अभंगातच निवडून होतात. म्हणून त्या पदाच्या शक्तीची ज्ञानाची गरज आहे. पदार्थाच्या ठिकाणची ज्ञानाची गरज नाही. असले तर ते कार्य करता नसले तर. पण हे मात्र तुम्हाला पदार्थाची शक्ती काय हे करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आजचा पोती वाचून काय, नाकाविनं मोती आजचा पोती वाचून काय, कुंकावून नाही खाऊन म्हणे मी आयो. तसं आहे. तुला पाठ आहे पण अनुभव नाही त्याचा अर्थ असा आहे. आणि पदाचा अर्थ करणं खूप महत्वाचं आहे. शंका. जहाँ अतीत पद की स्मृति होवे तहाँ पद के स्मरण रूप ज्ञान ते अर्थ की स्मृति होवे है. आता विषय शिक्षण असतो ना. पदाचं ज्ञान नाही म्हणजे पद भूतकाळात गेलं पण त्याचे संस्कार स्मृती होती ना. मग पदाच्या शक्तीची काय गरज आहे अशी एक शंका आहे जाता जाता. तो नहीं हुई चाहिए. ते व्हायला न पाहिजे. काहे ते कारण सामर्थ्य रूप शक्ति वाले पद का ध्वंस हो गया. सामर्थ्य रूप पदार्थ तर संपलेलं ते होऊन गेलं पाठीमाग. याते म्हणून अर्थ की स्मृति का हेतु जो पद ताका अभाव है आणि तिथे स्मृती तर होती आणि ते पद त्या पदार्थ बोधक आहे तर ते पद तर नाही. स्मृती तर होते. समाधान. आता या शंकेचे समाधान. याच्यात एकच मुद्दा लक्षात. पद तर भूतकाळात आहे आणि स्मृतीवर होती. मग न व्हायला पाहिजे. पद जर पदाचा संबंध असला कळला तर होते. हे तिथं पद नाही स्मृती तर होते. याचं समाधान. आता पूर्व मीमांसा के मत में सारे पद नित्य है. आता पूर्ववंशक असणारे त्यांच्या मताने सगळे पद नित्य आहेत. जिनकी उत्पत्ति नाश होवे नहीं. त्या पदार्थाची उत्पत्ती नाश होत नाही त्यांच्या मतेवर का. याचे पद का ध्वंस बने नहीं म्हणून पदाचा अभाव होत नाही. ध्वंस म्हणजे अभाव. और आणि जो पदन को अनित्य माने तो यह समाधान है पदार्थ स्मृति की सामर्थ्य पद में नहीं है. आता पद जर अनित्य म्हणलं पदार्थ ठिकाणी पदार्थ स्मृती करून देण्याची शक्ती नाही असं जर नाही असं मानलं तर. किंतु पद ज्ञान में पदार्थ की स्मृति की शक्ती है. आता पद आहे त्या पदाचं ज्ञान आहे. त्या पदाच्या ज्ञानामध्ये स्मृतीची शक्ती आहे. पदामध्ये जरी नसली तरी पदाचं जे ज्ञान आहे पदामध्ये शक्ती नाही. मीमांसाच्या मताने चालला विषय. पण पदाचं ज्ञान जे आहे त्या पदाच्या ज्ञानामध्ये पदार्थाची स्मृती करून देण्याची शक्ती आहे. आलं का लक्षात. जहाँ जिथं पद का ध्वंस हुआ है तहाँ भी पद का स्मरण रूप ज्ञान है. जिथं पद नाहीच झालं ध्वंस नाहीच झालं तर तिथं पदाचं ज्ञान आहे. पद म्हणजे अक्षर असतील ते वर्ण जे असतील ते. पण वर्ण म्हणजे पद आहे असं नाही. वर्णाचा समुदाय म्हणजे पद आहे. जहाँ वर्तमान पद है तहाँ पद का श्रवण साक्षात्कार ज्ञान है. आता जिथं पद आहे वर्तमान काळात त्या पदाचं श्रवण झालंय
त्या पदात श्रवणाने त्या पदाचा साक्षात्कार झाला, अनुभव आला. सात ज्ञान में पदार्थ की स्मृति की सामर्थ्य है, सोई शक्ती है. आणि त्या पदाच्या श्रवण झाल्यानंतर त्याचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानामध्ये स्मृती करून देणे शक्य आहे. या पक्ष में शक्ति वाला पद नहीं किंतु पद का ज्ञान है. म्हणून मीमांसक मतामध्ये पदामध्ये शक्ती नाही, पदार्थाच्या ज्ञानामध्ये शक्ती आहे. पदाच्या ज्ञानामध्ये शक्ती आहे, पदामध्ये शक्ती नाही, असं मीमांसकाचं मत आहे. यह पक्ष खरं खरे हे. चला. म्हणजे हे काय विचारायचं, म्हणजे तुमच्या लक्षात पक्का विषय रस्तो. यह पक्ष गदाधर भट्टाचार्य ने शक्तिवाद ग्रंथ में ज्ञान शक्तिवाद करी के लिखा है. ही गदाधर गाडधर त्याचं पदवी आहे. गदाधर म्हणजे एक महत्वाचा कोणतरी असेल विषय. गदाधर आहे, गदाधर नाही. जय गदाधर ना. गदाधर म्हणजे काही असं गाव त्यांचं असं. मला वाटतं गदा नाही, गदाधरच आहे. गदाधर भट्ट जे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? पदामध्ये शक्ती नाही, पदाच्या ज्ञानामध्ये शक्ती आहे. आणि ते ज्ञान म्हणजे ते पद जरी गेले तरी ज्ञान राहत आहे. आणि त्याच्यानंतर पुढे मीमांसकांनी सांगितले की पदाचे श्रवण झाल्यावर त्या पदाच्या ज्ञानाने स्मृती होते. इस रीति से पद की सामर्थ्य व पद के ज्ञान की सामर्थ्य शक्ती कहिए है. अशा रीते पदाचं सामर्थ्य की पदाच्या ज्ञानाचं सामर्थ्य लिहिले. पदाचं सामर्थ्य नाही यांच्यामध्ये, पदार्थाच्या ज्ञानाचं सामर्थ्य, पदाच्या ज्ञानात सामर्थ्य. तसंच स्मृती जर होत असेल पदाच्या ज्ञानाने. दुसरे पक्ष में भी पद शक्ती वाला है. आणि दुसरे जे एक पक्ष आहे त्याच्यामध्ये पदामध्ये शक्ती आहेत, पदामध्ये शक्ती आहे. इस व्यवहार की सिद्धि वास्ते पद का धर्म शक्ति अपेक्षित होवे तो जिस पद का ज्ञान जिस अर्थ की स्मृति से समर्थ होवे तिस पद की तिस अर्थ में शक्ती कहिए है. आता पदामध्ये शक्ती आहे. आता ज्या पदाचा स्मृती होती त्या पदामध्ये त्या पदाचा स्मृती शक्ती आहेत. पदामध्ये पदार्थ स्मृती करून देणे शक्ती आहे. सरळ विषय. शाब्दी प्रमा की रीतिपूर्वक शक्ती विषय विवाद. आता शब्द पासून शाब्दी जी होती त्या शाब्दीचा शक्तीचा विचार, वाद विवाद म्हणजे चर्चा, अनेक लोकांचं मत. इस रीति से शक्ति सहित पद ज्ञानते पदार्थ की स्मृति होवे है. जितने पदार्थों की स्मृति होवे उतने पदार्थों के संबंध का ज्ञान अथवा संबंध सहित सकल पदार्थों का ज्ञान वाक्यार्थ ज्ञान कहिए है. आता वाक्यार्थ कसं, पदार्थ संबंधाचं ज्ञान त्याला वाक्यार्थ ज्ञान. थोडक्यामध्ये पदार्थ अर्थाचे संबंध, त्या पदाच्या संबंध पदार्थाच्या संबंधाचं त्या संबंधाचं जे ज्ञान, त्या पदार्थाचं जे ज्ञान, पदार्थाचा जे संबंध, त्या पदार्थ संबंधाचं जे ज्ञान त्याला वाक्य म्हणतात. ताहिकु शाब्दी प्रमा कहे है. आणि त्याला शाब्द प्रमा म्हणतात. वाक्याच्या ज्ञानाला शाब्द प्रमा म्हणतात. वाक्याच्या ज्ञानाला शाब्द प्रमा. वाक्य कशाला म्हणायचं? पद आणि पदार्थाचा जो संबंध, त्या पदाचं त्या संबंधाचं ज्ञान त्याला वाक्य म्हणतात. पदार्थाच्या संबंधाचं जे ज्ञान, पदार्थाच्या संबंध जे पदार्थ ज्ञान, पदार्थ कोण देण्याचे कोण स्मृती कोण देण्याचे त्याला वाक्य म्हणतात. का अवघड आहे? जैसे नीलो घटः यह वाक्य है. जसं नीलो घट आहे हे वाक्य आहे. तामे चारी पद है. त्याच्यात चारी पद आहेत. नील पद है, नील पद, ओकार पद है, ओकार नीलो ओकार.
घट पद हे घट नीलो घटा हे पद आहे. विसर्ग पद हे विसर्ग हे चारही पद मिळून वाक्य आहे. नील रूप विशिष्ट में नील पद की शक्ती है. नील पद विशिष्ट जे असणार त्याच्यामध्ये नील पदाची शक्ती आहे. ओकार पद निरर्थक है. तिथं जे ओकार आहे नीलो हे ओकार हे काय उपयोगच नाही. यह वार्ता उत्पत्तिवादादिक ग्रंथन में स्पष्ट है. मला त्याचं आश्चर्य होतं किती त्या पुरुषांनी कसं डोक्यात ठेवलं असं. कोणत्या ग्रंथाचं आहे उत्पत्ती. उत्पत्ती ग्रंथ जे आहे पदाच्या उत्पत्तीचा विचार करणारा जो ग्रंथ त्याच्यामध्ये आहे. अथवा ओकार पद का अभेद अर्थ है. एखादा ओकार जर घेतलं तर अभेद अर्थ होईल. घट पद की घटत्व विशिष्ट में शक्ती है. म्हणजे घट पदामध्ये घटत्व विशिष्ट त्याची शक्ती आहे. घट पदामध्ये घटत्व विशिष्टाची शक्ती आहे. विसर्ग की एकत्व संख्या में शक्ती है. आणि त्याचे विसर्ग जे असणार ना वाक्याचं तेच एकत्र करणार आहे. आता ह्याची व्याकरणाची गरज आहे का नाही. ही व्याकरण जर असेल तर ही कळेल. म्हणून व्याकरण पाहिजे काही. चला जाऊ द्या. शक्ती का ज्ञान कोश व्याकरणाधिकरण ते होवे है. आता हे शब्द शक्तीचं ज्ञान व्याकरण आदी जे ग्रंथ आहेत त्यात त्यांनी होते. आता एक व्याकरणाचं मूळ करता पाणिनी ऋषी आहे. पाणिनी ऋषीने व्याकरण केलं फार आहे. पण वेदांत म्हणजे याचा उपयोग नाही. चला पण ही लक्षात म्हणून तर व्याकरणाची चौकडा तरती असती गाडा परी आत्मज्ञान बिन थोडा जास्त अनुभव. तेवढं काय साधू आहे का नाही. सगळ्या बाजूला ठेवतेच का नाही. पण त्या बाजूला ठेवतं म्हणजे दोषीच म्हणून नाही ठेवत. त्याच्यावर भागत नाही म्हणून ठेवते. हे लक्ष ठेवतं. यांना दूषित नाही ठेवलं. हे दूषण आहे हे चुकीचं असं नाही. एवढ्यावर भागत नाही. म्हणून तर आमचे गुरुंचं धर्मशास्त्र खटखट होतं नाही की व्याकरणाने बोलायचं. हे म्हणे ओ पंडित व्याकरणाचं संक्षिप्त आहे ते सांगा. पंचविशेष करू नका. चला म्हणून डोकं सुद्धा घालायचं काम आपण थोडंसं असं लक्षात. नाही तर इथं डोकं खाली बसलं सिद्धांत लक्ष राहत नाही. नील पितादिक पदन की वर्ण में और वर्ण वाले में शक्ती है. आता नील पद कोणते पिवळे पद असेल त्याच्यामध्ये ते वर्णामध्ये शक्ती आहे. यह कोश में लिखा है. हे त्या एक व्याकरणाचा कोश आहे. कोणताही कोश ग्रंथ त्याच्यात लिहिला आहे. और शब्दकोश विसर्ग की एकत्व संख्या में शक्ती है. आणि विसर्गाचे एकत्व याच्यावर शंका आहे. विसर्ग कशाला म्हणायचं. कृष्णाचं चिन्ह कशाला म्हणायचं. अवतरणक चिन्ह कशाला म्हणायचं. अवतरणक चिन्ह कसं असतं. वा हाय चांगलं तुझं विद्वास चांगलं. आणि विसर्ग दोन शून्य असतात. आणि प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह. हो पोलिसून बाई या इकडे जरा. चला बोला. मग हेच तयार असं तेव्हा नाही का तिथं किंमत जास्त ना शाळेत. विसर्ग में विसर्ग की एकत्व संख्या में शक्ती है. यह व्याकरण से जानी जावे है. हे एक विसर्ग म्हणजे एकत्व शक्ती व्याकरण तयार त्याला कळत आहे. घट पद की घटत्व विशिष्ट में शक्ति है. यह व्याकरण ग्रंथ में और शक्ति वादादिक तर्क ग्रंथन में लिखा है. घटत्व पदाची घटत्व ना घट पद की घटत्व. घट पदाची घटत्व म्हणजे शक्ती आहे. हे व्याकरणामध्ये लिहिले. व्याकरण कळल्यावर ही कळेल. और न्याय सूत्र में गौतम ने यह कहा जाति आकृति व्यक्ति में सकल पदन की शक्ती है. जाती आकृती जी असण्याच्या त्याच्यात सगळ्या पदाची शक्ती आहे.
जाती काय, आकृती काय, म्हणजे पदार्थ आणि पदार्थाची जाती आणि आकृती म्हणजे शक्ती आहे. गौतम ऋषीच्या मताने गौतम ऋषी ही न्यायाचे करते. अवयव के संयोग को आकृति कहे है. आलं का लक्षात? अवयवाचा संयोग म्हणजे संबंध, आकृति त्याला आकृत म्हणायचं. अनेक पदार्थांमध्ये रहे, आकृत सगळं पदार्थ ठिकाण राहते ना. जो नित्य एक धर्म तो जाती कहिए है. आणि जो एक नित्य धर्म त्याला जाती म्हणायचं. याला सांगा मनुष्यत्व ही जाती चौकडी आहे. मनुष्यत्व ही जाती चौकडी आहे. म्हणजे एक धर्म अनेक व्यक्तीच्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? जाती. पशुत्व त्याला आलं लक्षात आता. जैसे अनेक घटन में नित्य और एक घटत्व है तो जाती है. आलंच ना. अनेक घटामध्ये नित्य घटत्व आहे ना. नित्य घटत्व बरं का, नित्य नाही वेगळं. नित्य घटत्व हे नित्य अनेक घटाच्या ठिकाणी असं. मग मनुष्यत्व ही नित्य जाती आहे का नाही? आणि ह्या याच्यावरच बुद्ध किंवा मुख्य जे कर्तर कायदे पंडित त्यांनी असं केलं. पण त्याच्यात सूक्ष्म प्रकार वाटोळ होतं हे कुठे कळलं? मग हेच चालतं, बोंब चालले सध्याच्या काळात. स्त्री नाही, पुरुष नाही, एक मानव जात आहे. जाति के आश्रय को व्यक्ती कहे है. ते आहेच की, कळतं ना तुम्हाला. जातीचा आश्रय त्याला तो नाव. या मत में हे शाला काय म्हणायचं? शाला काय म्हणायचं? व्यक्ती. याच्या ठिकाणी पदार्थ तो राहते, ही जाती आहे. म्हणजे व्यक्तीच्या आश्रित जाती राहते. या मत में घट पद की शक्ति कपाल संयोग सहित घटत्व विशिष्ट घट में है. आता ही न्याय मत चालू आहे ना. गौतम ऋषी न्यायची गते. यामध्ये घटत्व हे कपालाच्या संयोगामुळे घटत्व राहतात. और विधि तिकार शिरोमणि भट्टाचार्य के मत में सकल पदन की व्यक्ति मात्र में शक्ती है. आणि हे काय म्हणतात दुसरे त्यांचे भाऊ, कोणतं नाव घेतलं? विधिताकार भट्टाचार्य ही न्याय त्यांनी सगळ्या व्यक्तींनी शक्ती मानली. जाती और आकृती में नहीं. जाती आणि आकृतीमध्ये नाही म्हणतात. आणि ही जाती आणि आकृतीमध्ये म्हणतात. गौतम या मत में घट पद का वाच्य केवल व्यक्ति है. घटत्व और कपाल संयोग घट पद के वाच्य नहीं. म्हणून वाच्याच्या ठिकाणी शक्ती आहे. वाच्य कोण? घट पद आहे ना. घट पद का वाच्य केवल व्यक्ति है. घट पदाचं वाच्य केवळ व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती आहे. त्या संयोगामध्ये नाही आणि त्या पदामध्ये नाही. जे पदाचा उच्चार करत त्याच्यामध्ये. काय ते व्यक्ती पदाचा उच्चार करणार कोण आहे? पद आहे का उच्चार करणारा व्यक्ती आहे? व्यक्ती कोण आहे इथं? पद आहे का हे उच्चार करणारा? काय होती ते काय लिहिलं? घट पद का वाच्य केवल व्यक्ती है. घट पदाचा वाच्य, वाच्य आणि वाचक. वाच्य कोण? पद आहे. आणि ते पदच व्यक्ती आहे. आणि पद ही व्यक्ती वाच्याचं ज्ञान करू शकतं. वाचक ही पद ही व्यक्ती आहे, तिथे ज्ञान करू. काय ते? कारण जिस पद की जिस अर्थ में शक्ति होवे तिस पद का सो अर्थ वाच्य कहिए है. हा आलं का नाही? ज्या पदाचा जो अर्थ त्या पदाचा अर्थ वाच्य म्हणावा आणि पदाला वाचक म्हणावं आणि ते वाचक व्यक्ती म्हणायचं. और शक्य कहिए है. वाच्यालाही शक्य म्हणायचं. वाच्याला बरं का, वाचक नाही, वाच्य ह्याला शक्य म्हणायचं. म्हणजे पदार्थाला शक्य म्हणायचं. केवल व्यक्ति में शक्ति है. केवळ व्यक्ति में शक्ति है. मग केवळ व्यक्ती म्हणजे वाचक जी आहे
वाचक जे आहे ते व्यक्ती, त्याच्यावर शक्ती आहे. वाचक का वाच्य? हा? वाचक का वाच्य? वाच्य पदार्थ आहे आणि वाचक पद आहे. वाचक व्यक्ती आहे आणि वाच्य पदार्थ आहे. वाच्य पदार्थ नाही, तिथे बघा लक्षात. वाच्य हे पदार्थ आहे आणि वाचक हे व्यक्ती आहे. याचे हा. केवल व्यक्ती ही वाच्य है. हा? केवल व्यक्ती ही वाच्य है. बरोबर आहे. वाच्य आणि वाचक आता उलट झाले है का नाही? ते बरोबर आहे, ते वाक्य चुकीचं आहे. वाचक हे वेगळं आणि वाच्य हे पदार्थ. वाच्य हे पदार्थ बोधक आहे आणि वाचक हे व्यक्तीचं बोधक आहे. ते वाक्य चुकीचं असतं. तिथं लिहायचं असेल ते विसरलो असेल आम्ही. कारण प्रभाकरमध्ये काही काही वाक्य चुकीचे आलेत, ते टाईप दोष म्हणून. हा. शंका. हा. घट पद के उच्चारण से हा. घटत्व की, गो पद के उच्चारण से हा. गोत्व की, हा. ब्राह्मण पद के उच्चारण से ब्राह्मणत्व की प्रतीति होवे है. हो तो या मत में नहीं हुई चाहिए. हो, याच्या मतावर न व्हायला पाहिजे. कारण घटत्व है ना, वाचकता ना विषय. आता इथं व्यक्ती कोण आहे? पद आहे वाचक, आणि ते कोण आहे? वाच्य पदार्थ आहे. मग आता इथं त्या घटपदाच्या ठिकाणी है ना, वाचकाच्या ठिकाणी जर शक्य म्हणजे तर ह्याच्या ठिकाणी शक्ती, ह्याचे प्रश्न यायला पाहिजे. पशु ब्राह्मणत्व असे याचे जे त्या ब्राह्मणत्व, पशुत्व, व्यक्तित्व जे आहे ना, त्याचे प्रश्न यायला पाहिजे. याच्या शक्ती मानली तर, वाचकाच्या ठिकाणी शक्ती मानली तर. अवाच्य अर्थ की लक्षणाविना पद से प्रतीति होवे नहीं. अवाच्य असणारे अर्थ की लक्षणाविना, अवाच्य म्हणजे जो पदार्थ वाच्यात येत नाही, जो पदार्थ वाच्य होत नाही, त्या पदार्थाचे लक्षणाशिवाय त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. कारण वाच्याच्या संबंधी ना, वाच्याच्या संबंधी अवाच्य पदार्थ असतो, वाच्याच्या संबंधी अवाच्य पदार्थ. मग अवाच्य पदार्थाचे वाच्याच्या संबंधाशिवाय ज्ञान होत नाही. नाही तसं नाही. कसं मग वाक्य वाचवलं? मला नाही समजलं. बरं, वाच ना ते वाक्य. अवाच्य अर्थ की लक्षणाविना पद से प्रतीति होवे नहीं. आता हे समजा तुम्हाला सांगतो ना, हे अवाच्य, हे अवाच्य पदार्थ आहे. हा, आणि वाच्य आहे. पण वाच्याचं कसं ते अवाच्य अर्थ की लक्षणाविना, हा, अवाच्य अर्थाच्या लक्षणाशिवाय पद से प्रतीति होवे नाही. पदाने त्याची परिस्थिती होत नाही, लक्षणाची परिस्थिती होती. आता हे काय, मोबाईल आहे आणि हे मोबाईलचा संबंधी आहे. मग मोबाईल या पदार्थ हे अवाच्य आहे. आलं का लक्षात? मोबाईल या पदार्थ हे अवाच्य आहे, हा पदार्थ. मोबाईल हे वाच्य आहे. वाच्य वाच्य ना, मग वाच्य पदार्थ अवाच्य हा आहे. मग ह्याचे लक्षणाशिवाय प्रतीती येत नाही. त्याला पदार्थ वाच्याचा काही संबंध नाही, लक्षण करावं लागेल. आता आलं का लक्षात? राहू दे जरा थोडं खून ठेव मात्र. शंका वाचू, एवढी शंका आहे. बरं. जो अवाच्य अर्थ की लक्षणाविना पद से प्रतीति माने, तो घट पद के अवाच्य घटत्व की जैसे घट पद से प्रतीति मानी, तैसे घट पद के अवाच्य पटादिकन की भी घट पद से प्रतीति हुई चाहिए. आलंच का नाही तसंच? आता घटत्व, घट पदार्थ वाच्य नाही. घटच हे घटपद हे घटाचंच वाचक आहे. घटाचं वाच्य नाही.
घट पद घटाचं वाचक आहे हम्म. आणि घटत्व हे नाही हम्म. वाच्य नाही घटत्व. हम्म. मग त्याची जर प्रतीची मानी. हा मानी. मानले तर मग पटाची प्रती द्यायला पाहिजे, ते बी अवश्य आहे ना. हम्म. हा शंका आहे. शंका समाधान उद्या उद्या का आज? उद्या घेऊ बरं मोठे. घ्यायचं उद्या. हा विषय जड झाला का? नाही. हा. नाही म्हणजे बरंच मानू नका. चल. कारण ह्याची किंमत तुम्हाला प्रसंग बोलायची वेळ तर शाळेमध्ये बोलायची वेळ आहे. मग शाळेने पुढे ही भिंती काढलं म्हणजे त्यानं अरे वा व्यवस्थिशीर आहे, नाहीतर मग बरोबर नाही असं म्हणते ना. काय नाही अवघड ते जवळ जाय. आवाजच्या न वाचते आवाजच्या असतात ते पदार्थ वेगळा असतो. साक्षात पदार्थ संबंध आहे ज्या पदार्थाचे वाच्य कारण त्या पदार्थाचे दुसरा संबंधी पदार्थ ते अवाच्य पदार्थ अवाच्य. आता वर्षाखाली पशु बसला, मग आता वृक्ष हे पदार्थ वाच्य झालं झाड आणि त्याचा अवाच्य झालं तो पशु. मग त्या पशुच्या वृक्षा संबंध कळलं तर ते पशुचं ज्ञान होईल. लक्षणं करावं लागत नाही का नाही. असंबंधी पदार्थाचे लक्षणं करायचं एवढंच. आणि प्रत्यक्ष वास्तवाचा संबंध असतोच की पदार्थाचे पदार्थ निलोघटा. हा निलोघटा ही पद निलघटाचं वाचक आहे, पटाचं वाचक नाही. म्हणून ते पट हे निलोघटा या पदार्थ अवाच्य आहे ते. मग त्याच्या मग घटाच्या संबंध पट मग त्या पटाचे लक्षाने काढावं लागतं. का नाही लक्ष आलं ना. आलं.